आता गोवा बाजूला असल्यामुळे संध्याकाळी काय करणार, चला गोव्याला, संपला विषय. आता ते काळे निग्रो वगैरे आता येत नाही ड्रग्स घेऊन कुठल्या राज्यामध्ये, पण एका बाजूला आपण सभागृहामध्ये जाहीर केलेलं आहे की या बाबतीमध्ये मोका कायदा लावला जाईल. मग तो लावला का जात नाही अजूनपर्यंत? किती मोकाच्या अंतर्गत या किती लोकांना घेतले गेले, त्यांच्यावर त्या केसेस झाल्या, एकदा सभागृहामध्ये होऊन जाऊ द्या, मी विनंती करणार आहे. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे ड्रग्सचा. अध्यक्ष महोदय, मी ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून येतो, आम्ही गोवा राज्याच्या बॉर्डरवर आहोत. डुप्लिकेट दारू जी बनते ती गोवा राज्यात बनत नाही साहेब, ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात बनते. जे ड्रग्ज येतात आमच्याकडे, जे 2-3 मार्ग आहेत जिल्ह्यामध्ये घुसायचे, त्या तिथूनच घुसतात साहेब महाराष्ट्रामध्ये. आपल्याकडे ड्रग्सच्या बाबतीत आपण सांगतो हा देशामध्ये प्रॉब्लेम आहे. मागच्या कुठल्या तरी एका मी ह्याच्यामध्ये ऐकलं होतं की हा देशामधला प्रॉब्लेम आहे आणि म्हणून आपण त्याच्यावरती उपाययोजना शोधतोय. म्हणजे ही सगळी जी काय तरुण पिढी आपली सगळी वाया गेल्या. हो, सिंधुदुर्गामध्ये किती केसेस ड्रग्ज ओव्हरडोसमध्ये, तरुण 21-22 वर्षाची पोरं मेली ड्रग्ज ओव्हरडोसमध्ये. आता गोवा राज्यामध्ये कुठली पार्टी बंद होते, ती कुठेतरी आतमध्ये घुसवले जातात ड्रग्ज आणि तिथून मग परत पार्टी असताना तिथे परत पाठवले जातात. आम्ही जेव्हा तिकडच्या एसपीना सांगतो की साहेब आपण काय करताय, नुसते रेड कसले मारताय, अहो रेड तुम्ही अमुकावर माराल पण त्याच्या मागचा ट्रेल शोधला पाहिजे तुम्ही. ते ड्रग्ज आलं कुठून, त्याचं पेमेंट केलं कोणी. नुसतं एकाच्या घरात ड्रग्ज सापडले. आता साहेब त्यांनी पद्धत बदलली, आता ते काळे निग्रो वगैरे आता येत नाही ड्रग्ज घेऊन कुठल्या राज्यामध्ये. आता त्यांनी लहान मुलं जे स्कूल बॅगमध्ये, जे लहान पोरं जे फिरतात ना, त्यांच्या मार्फत आता ड्रग्ज विक्री सुरू केलेली आहे. लहान मुलं आता याच्यामध्ये आलेली आहेत, या नेटमध्ये. आपण साहेब एका मुलाला पकडलं, त्याच्यामध्ये आपण ड्रग्ज शोधले आणि त्याच्यामध्ये ड्रग्ज सापडले, तर आपण त्या मुलावर केस करणार आहोत. करता त्याच्यानंतर काय, ते ड्रग्ज येतात कुठून? अहो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर तुम्ही बघा, अहो हायदोस घातलंय ड्रग्जनी. आता आमची सगळी पिढी आता गोवा बाजूला असल्यामुळे संध्याकाळी काय करणार, चला गोव्याला, संपला विषय. मग आपण काहीतरी हे थांबवण्यासाठी आपण काहीतरी सरकार म्हणून हे करणार आहोत की नाही. अध्यक्ष महोदय, आपल्या या निमित्ताने महामहिम राज्यपालांच्या या सगळ्या अभिभाषणामध्ये समर्थन करण्यासाठी जरी उठलो असलो तरी हे सगळे विषय गंभीर आहेत, सगळे विषय महत्त्वाचे आहेत आणि सगळे विषय हे तातडीने ह्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. हे सगळं बोलून मी महामहिम राज्यपालांच्या अभिभाषणाचं समर्थन करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.